मुंबईवरून मंडणगडकडे येणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलने भरलेल्या टँकरला मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अपघाताच्या जागी रस्त्याच्या खराब स्थितीमुळे एसटी बसने कट मारल्याने टँकर रस्त्याच्या खाली उतरला। सुदैवाने टँकर रस्त्याच्या खाली पूर्णपणे गेला नाही, अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता आणि डिझेल पेट्रोलच्या स्फोटाने मोठी जीवितहानी देखील होऊ शकली असती। मंडणगड रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे, परंतु यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। प्रशासनाकडून केवळ दिखाव्याचे काम केले जात आहे, खरे तर या कामाला गंभीरतेने हाताळले जात नाही। त्यामुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीच अपघाताची भीती वाटते। या घटनेने स्थानिकांच्या संतापाला तोंड फोडले आहे। त्यांनी प्रशासनावर टीका करत म्हटले आहे की रस्त्याचे रुंदीकरण फक्त तमाशा झाला आहे। प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे आणि लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी दिली पाहिजे। जर प्रशासनाने यावर त्वरित कारवाई केली नाही तर भविष्यात अशा गंभीर अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही। मुंबईवरून मंडणगडच्या दिशेने येणारा हा टँकर आहे। या टँकर मध्ये डिझेल आहे, पेट्रोल आहे, परंतु आपण बघू शकता एसटी वाल्याने याला कट मारली आणि कट मारल्यानंतर ते टँकर खचलाय आणि आता या टँकरला सुरक्षित बाहेर काढण्याचं काम चालू आहे। परंतु प्रश्न एवढा निर्माण झालेला आहे की हा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली जो तमाशा लावलेला आहे ह्याचा हा परिणाम आहे। आपण बघू शकता किती अडचणीत आणि एखादा जर टँकर जर खाली गेला तर किमान 30 ते 25 फूट खाली जाऊ शकतोय आणि आतमध्ये डिझेल आहे, आतमध्ये पेट्रोल आहे, यांचं किती नुकसान होऊ शकतं ह्याचा अंदाजा देखील आपल्याला असून सुद्धा आपण शांत आहोत, हे आपलं दुर्दैव आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।